आणि 24च्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या झालेल्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या, त्यामध्ये 2366 शेतकरी मरण पावलेले. जर आपण रिकव्हरी रेट काढली तर दिवसाला 8 शेतकरी मरतं. तर तुमच्या 2014 मध्ये भाजपचं सरकार होतं. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत कोणती उपाययोजना तुम्ही राबवलेली नाही, त्याबद्दल काय बोलू शकता? शेतकऱ्यासाठी भारतीय जनता पार्टी या सरकारने इतक्या योजना राबवल्या आहे त्या आपल्या डोळ्यासमोर आहे. याच्यावर काय चर्चा करायची विषय नाही. कारण शेतकऱ्याला जे 1 रुपयामध्ये विमा देत आहे, 60 वर्षात काँग्रेसवाल्यांनी काहीच केलं नाही शेतकऱ्यासाठी. शेतकऱ्यांना एवढंच नाही तर शेतकरी सन्मान योजना लागू केली शासनाने, मोदीजींनी शेतकरी सन्मान योजना लागू केली, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने शेतकरी सन्मान योजना लागू केली. शेतकऱ्याला आणि सर्व शेतमजुरांना मोदीजींनी घरपोच तांदूळ देत आहे. म्हणजे त्यांना म्हणजे अडचणच नाही कुठली. म्हणजे सांगायचं म्हणजे हे जे आत्महत्या आहे, हे आत्महत्या काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसने आणलेलं हे पाप आहे, शेतकरी आत्महत्या. आणि त्या पापाला सारून त्याच्यावर कसं चांगलं करता येईल हे काम 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीने केलं. कारण शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या 14च्या पूर्वी झाल्या आणि 14च्या पूर्वी इतक्या आत्महत्या झाल्या तर म्हणजे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात फेमस यवतमाळ जिल्हा झाला होता. तर यवतमाळ जिल्हा हे एक शापित झाला होता शेतकऱ्याच्या आत्महत्याग्रस्तामध्ये. तर हे असा प्रकार आहे. त्यामुळे विशेष नाही, शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना भारतीय जनता पार्टीने आणि भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेले आहे. भारतीय जनता पार्टीचे आपले लाडके आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आत्महत्यावर काही बोलण्यात मजा नाही. शेतकरी आता आत्महत्या करत नाही आहे, आता शेतकऱ्यांच्या उपाययोजना सुरू आहे. तर आपण जाणून घेतलं याच्याबद्दल. तर आपण काँग्रेसला विचारू, काका यांच्या तुमच्या मध्ये खंत काय याच्याबद्दल तुम्ही बोलू शकता शेतकरी आत्महत्याबद्दल? आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये असंख्य अशा आत्महत्या होत आहे. त्याला पूर्ण जबाबदार हे भाजप शासन आहे. त्याचं कारण असं आहे की जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्याबद्दलची जे उदासीनता या सरकारमध्ये निर्माण झालेली आहे, त्यामुळे या सर्व आत्महत्या घडत आहे. कारण आज पहा, आजचा भाव सांगतो तुम्हाला, कापसाचा आजचा भाव साधारणतः 67,000 रुपये भाव आहे. 6,700 रुपये कापसाचा भाव आहे. आणि अजूनपर्यंत या ठिकाणी कापसाचे जे केंद्र आहे ते कापसाचे केंद्र सुरू झालेले नाही आहे. आणि या गव्हर्नमेंटनं मुद्दाम 2-3 दिवस मुद्दाम टाळलेले आहे की केंद्र सुरू केलेलं नाही आहे. कारण आज पडद्याच्या आडून 6,900 रुपये प्रमाणे कापूस खाली करून घेतल्या जाते गाड्या, आणि अजूनही हर्रास सुरू झालेला नाही. शिशियाची खरेदी सुरू झालेली नाही आहे. तसंच कापसाच्या ज्या गटानी होत्या, काही कारण नसताना कापसाच्या गटानी आयात केलेल्या आहे. आणि कापसाच्या गटानी जर आयात केल्या तर कापसाचे भाव कसे वाढल? त्याचप्रमाणे सोयाबीनचे तसंच आहे. सोयाबीनचे भाव सुद्धा आज कमी झालेले आहेत. कारण काही कारण नसताना भरपूर या ठिकाणी सोयाबीन पिकत असताना तेल आयात करणे, कापसाच्या गटाने आयात करणे, 2-3 वर्षाच्या आधी तूर जे आहे ते डाळ आयात केली आणि त्याच्यामुळे कास्तकारांना त्यांना पाहिजे एवढा भाव मिळत नाही आहे. आज 10 रुपये किलो कापूस वेचायला लागत आहे. आणि खर्चाचं आणि उत्पन्नाचं जर आपण साम्य त्याच्यात जर पाहिलं तर आज शेतकऱ्यांना काही परवडून नाही राहिलं. आणि अशा नैराश्य भावनेतून शेतकऱ्यांच्या संदर्भात जर बोलतो म्हटलं तर शेतकऱ्यासाठी या सरकारने खूप काही केलं आहे. जे 60 वर्षापासून काँग्रेस सरकारने शेतकऱ्याला मारण्याचं पाप सुरू केलं होतं, ते शेतकऱ्यांचं सगळं आत्महत्या थांबवण्याचं काम, शेतकऱ्यांच्या परिवाराला योग्य मदत, अनेक प्रकारचे योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणि केंद्र सरकारने राबवल्या आहे. आणि त्याचा उपयोग शेतकरी घेत आहे. काही गोष्टी मान्य करतो की बा जे कापसाला भाव नाही वगैरे म्हणतात, परंतु ह्या जागतिक लेवलच्या गोष्टी आहे, याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा काहीच संबंध येत नाही. आणि जागतिक लेवलच्या या विषयाला घेऊन जर समजा राजकारणामध्ये किंवा निवडणुकीमध्ये त्याचा काहीतरी विषय उचलला जातो, हे चुकीचं आहे. परंतु शेतकऱ्याच्या संदर्भात जर बोलतो म्हटलं तर जे आजपर्यंत 60 वर्षात कोणी केलं नाही, ज्या 8 वर्षात आजपर्यंत कोणीच करू शकलं नाही, ते महाराष्ट्र